नमस्कार, मी ओमकार. रात्रीच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये तरुणीवर झालेल्या गँगरेप नंतर देशभरात संतापाचं वातावरण आहे. एकीकडे लोकांमध्ये रोष आहे तर दुसरीकडे बाराबंकीमधील भाजप नेत्यानं वादग्रस्त आणि संतापजनक वक्तव्य करून मृत तरुणीचा चरित्रहनन केलंय. सर्व मृत मुली बाजरी, मका, ऊस आणि डाळींच्या शेतातच का सापडतात असं वक्तव्य बाराबंकी नगर परिषद नवाबगंजचे चेअरमन आणि नेते रणजित श्रीवास्तव यांनी केलंय. सोशल मीडियावरती व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये रणजित श्रीवास्तव म्हणतात की प्रेम प्रकरणातून मुलीने मुलाला बाजरीच्या शेतात बोलवलं असेल. तिला नातेवाईकांनी पकडलं असणार, कारण शेतात हेच तर होतं. ज्या मुलींनी अशा प्रकारे मृत्यू होतो त्या डाळीच्या, ऊसाच्या, मक्याच्या, बाजरीच्या आणि नाल्यात अथवा जंगलात सापडतात. त्या धान्य किंवा गव्हाच्या शेतात मृतावस्थेत सापडत नाहीत आणि त्यांना कोणीही ओढून घेऊन जात नाही. अखेर अशा ठिकाणीच या घटना का होतात याचा तपासाचा विषय आहे आणि मी चुकीचं बोललेलो नाही असं देखील त्यांनी म्हटलंय. कि लड़की ने लड़के को बुलाया होगा बाजरे के खेत में, चूंकि प्रेम प्रसंग था. सब बातें सोशल मीडिया पर भी हैं, चैनलों पर भी आ चुकी हैं. पकड़ ली गई होगी. अक्सर यही होता है खेतों में. ये जितनी लड़कियां इस तरह की मरती हैं ये कुछ ही जगहों पे पाई जाती हैं. ये गन्ने के खेत में पाई जाती हैं, अरहर के खेत में पाई जाती हैं, मक्के के खेत में पाई जाती हैं, बाजरे के खेत में पाई जाती हैं, ये नाले में पाई जाती हैं, झाड़ियों में पाई जाती हैं, जंगल में पाई जाती हैं. ये धान के खेत में मरी क्यों नहीं मिलती हैं? ये गेहूं के खेत में मरी क्यों नहीं मिलती हैं? इनकी मरने की जगह वही है और कहीं पे घसीट के नहीं ले जाई जाती हैं. कोई इनको घसीट के ले जाके देखता नहीं कि इनको घसीट के ले जाया गया. तो आखिर ये घटनाएं इन्हीं जगहों पर क्यों होती हैं? ये पूरे देश स्तर पर जांच का विषय है. मैंने गलत नहीं कहा है, लेकिन लड़की दोषी नहीं है, लड़के दोषी हैं. अभी मेहर उजाला में हमारे बाराबंकी में अभी एक लड़के ने लड़की के साथ आया था, आत्महत्या कर ली. लड़की कुछ नहीं हुआ. अभी अगर लड़की मर गई होती तो पूरा खानदान बंद कर दिया गया होता. तो कहने का मतलब ये है कि ये जो चीज़ें हो रही हैं समाज में, ये बहुत बड़ा पतन है. और मैं अपने समाज से कहना चाहूँगा कि अब वो दिन ना आने दें कि लड़की पैदा होते हुए मार दी जाए या सती प्रथा दोबारा लागू कर दी जाए. और मैं उन लड़कों को, निर्दोष लड़के हैं, सीबीआई इंक्वायरी हो गई है, उनको छोड़ा जाए. वरना अगर वो मान लिया जांच में निर्दोष पाए जाए गए तो ये उनकी जो जवानी के दिन जेल में बीतेंगे, उनको जो मानसिक प्रताड़ना हो रही है, उनके साथ जो कुछ गुजर रहा होगा निर्दोष लड़कों के साथ में जेल के अंदर, तो ये दिन कौन वापस करेगा? इनकी जवानी कौन वापस करेगा? इनको कंपनसेशन कौन देगा? इनको मुआवजा कौन देगा? और मैं माननीय योगी जी से फिर एक बार निवेदन करना चाहता हूँ कि इनको प्रोत्साहन नहीं मिलना चाहिए, प्रोत्साहन राशि नहीं मिलनी चाहिए. अगर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे मुंबईत दाखल झाले असून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे. लवकरच ते मोठा निर्णय घेऊ शकतात असं एकनाथ खडसे यांनी स्वतः म्हटलंय. त्यामुळे आज एकनाथ खडसे आणि शरद पवार यांची भेट होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. उत्तर महाराष्ट्रातील एक बडा नेता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची बातमी समोर आली होती. याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची चर्चा झाल्याचंही म्हटलं जातंय. हा बडा नेता म्हणजे एकनाथ खडसेच असल्याची चर्चा रंगली आहे. त्यातच आज खडसे आणि पवार यांची भेट होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे जर ही भेट झाली तर नंतर मात्र काय होणार याची उत्सुकता आहे. धनगर समाज आरक्षणाच्या मागणीसाठी उस्मानाबादमध्ये धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीनं रास्ता रोको व मोर्चाचं आंदोलन करण्यात आलं. दरम्यान या आंदोलनात भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे देखील उपस्थित होते. मात्र आंदोलन सुरू होऊन देखील पडळकर हे आंदोलनात वेळेत उपस्थित न झाल्यानं या मोर्चात 2 गट निर्माण झाले. मोर्चात सहभागी असणारे काही आंदोलक व पडळकर समर्थकांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक उडाली. आंदोलकांनी आमदार पडळकर यांची वाट न पाहता आपल्या मागण्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. राजकीय लोकांना सामाजिक चळवळीमध्ये भाग घेण्यास विरोध आहे, त्यामुळे राजकीय लोकांना बाजूला ठेवून आम्ही चळवळ उभी करत आहोत. अनेकांनी आजपर्यंत समाजाला फसवलंय असा आरोप यावेळी आंदोलक सुरेश कांबळे यांनी केला. मात्र कोणाची काय भूमिका आहे याबद्दल मला काहीच उत्तर द्यायचं नाही. मी समाजाचा कार्यकर्ता आहे, मी राज्यभर फिरत राहणार. भाजपचा अधिकारी म्हणून इथे उपस्थित नाही असं आमदार पडळकर यांनी सांगितलं.
भारतीय जनता पार्टीनं धनगर समाजाला किंवा इतर राजकीय पक्षांनी फसवलं, त्यामुळे राजकीय नेत्यांनी या आंदोलनात येऊ नये. कोणाची काय भूमिका आहे त्याच्याशी मला उत्तर देणं गरजेचं नाही. मी समाजाचा कार्यकर्ता आहे, राज्यभर मी फिरत राहणार, माझी जबाबदारी आहे. आणि मी कोण सांगतंय फिरू नये येऊ नये काय नाही त्याच्याशी मला काही देणं घेणं नाही. मी समाजाचा कार्यकर्ता म्हणून इथं आहे. मी भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी म्हणून इथं उपस्थित नाही. भारतीय जनता पार्टी माझं पद, माझी आमदारकी, मी प्रवक्ते पद हे भारतीय जनता पार्टीची भूमिका जेव्हा मांडेल तेव्हा तिथं असेल. मी समाजाचा कार्यकर्ता म्हणून राज्यभर फिरतोय. उस्मानाबादला आलोय असं नाही, 50 फोन आले लोकांचे इथले, म्हणून रात्री उशिरा फोन आले. मी आलो लोकांना भेटायला आणि लोकांना भेटणं, लोकांशी चर्चा करणं, लोकांना उत्साह वाढवणं, त्यांना आधार देणं माझी जबाबदारी. त्यामुळे मी उस्मानाबादमध्ये काय, मी आता राज्यभर दौरा करणार आहे, गावागावात जाणार आहे. त्यामुळे तो काही विषय नाही. आणि राज्यकर्ता म्हणून मी अजिबात जात नाही. मी समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून जातोय. नाही, आता मी सकाळी 11 वाजता इथं पोहोचलो आणि एबीपी माझाची टीम आणि वैद्य सर यांनी एक आमची गणेशदादा हाके यांनी आमची मुलाखत घेतली गेस्ट हाऊसला. तिथं मला उशीर झाला आणि त्यामुळं मला आंदोलनामध्ये सहभागी होता आलं नाही. मी कलेक्टर ऑफिसच्या गेटवरती आंदोलनकर्त्यांना भेटलो आणि तिथून त्यांचं अभिनंदन करून इकडं आलो. त्यामुळं असा काही विषय नाही. आणि जर कोण काही म्हणत असेल तर त्याला काय त्यांची बाजू ते मांडत असतील आणि मी कोणाशी वादविवाद करत नाही. आम्हाला आरक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा असतो. नेमकं आपण आरक्षणाची मागणी राज्य सरकारकडे करतोय की केंद्र सरकार? राज्य बघा, हे समजून घेतलं पाहिजे. आरक्षणाची एक प्रक्रिया आहे. एखादा नवीन जमात किंवा समूह जर त्यांना SC आणि STचं आरक्षण मागत असेल नव्यानं, तर राज्य सरकारनं त्याच्यावरती अभ्यास करून त्याचा अहवाल तयार करून त्याची शिफारस केंद्र सरकारला पाठवावी. आणि मग केंद्राकडे ते SC कमिशन असेल, ST कमिशन असेल, त्यांच्याकडे जाऊन तो विषय पुढं मार्गी लागतो. लोकसभा, राज्यसभा. मुळात हा मुद्दा समजून घेतला पाहिजे. मीडियाला पण माझी हात जोडून विनंती आहे की आमची अंमलबजावणीची मागणी आहे. आम्ही मुळात आरक्षणाच्या यादीमध्ये आहोत. धनगर आणि धनगर या शब्दाच्या घोळामध्ये 70 वर्ष हे आरक्षण लटकवत ठेवलं. नेमकं आजचं आंदोलन करण्यासाठी काय मागणी आहेत तुमच्या? आमची प्रामुख्याने मागणी आहे, धनगर समाजाला घटनेमध्ये तरतूद केलेलं STचं आरक्षण हे मिळालंच पाहिजे. आणि ही मागणी गेल्या 70 वर्षापासून धनगर समाजाची आहे. परंतु आजपर्यंत धनगर समाजाला न्याय मिळालेला नाही. आणि धनगर समाजाला न्याय मिळावा, धनगर समाजाला STचं आरक्षण मिळावं या मागणीसाठी आजचं आम्ही आंदोलन केलेलं आहे. जोपर्यंत धनगर समाजाला STचं आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन अशाच, आता सध्या आम्ही मोर्चे आंदोलनं काढतोय, परंतु आमचा राग जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत हे मोर्चे आंदोलन आहेत. परंतु ज्या दिवशी आमच्या लक्षात येईल की हेही लोक आमची फसवणूक करतायत, हेही सरकार आमची फसवणूक करतंय, त्यावेळेस आम्ही या सरकारमधल्या मंत्र्याला एकालाही रस्त्यावर फिरून देणार नाही. त्या लोकांच्यामुळे चळवळ भ्रष्ट झाली, चळवळीवर लोकांचा विश्वास राहिलेला नाही. म्हणून समाजातल्या तरुण कार्यकर्त्यांनी पुढे येऊन ही चळवळ उभा केलेली आहे. धनगर समाजातून एक गुलाबी रंगाचा फेटा, पिळदार मिशा अशा स्वरूपात ज्योतिबाचं दर्शन आजपर्यंत करोडो भाविकांनी घेतलंय. कोल्हापुरातील ज्योतिबाच्या डोंगरावर असलेल्या या मंदिरात चैत्र यात्रेला मोठी गर्दी होते. दख्खनचा राजा या नावानं ज्योतिबा हे दैवत ओळखलं जातं. ज्योतिबाचा महिमा मालिकेच्या रूपातून लवकरच छोट्या पडद्यावरती येणार आहे. कोठारे विजननं या मालिकेची निर्मिती केली असून ज्योतिबाची भूमिका कोण साकारणार ही चर्चा होती. आता सध्या या मालिकेच्या प्रोमोमधून अभिनेता विशाल निकम ज्योतिबाची भूमिका साकारणार असल्याचं दिसून येत आहे. दरवर्षी विशिष्ट मालिकांचा ट्रेंड येत असतो, तसा छोट्या पडद्यावर काही महिन्यांपासून पौराणिक देवी देवतांच्या मालिकांचा ट्रेंड जोरावर आहे. खंडोबा, गणपती बाप्पा यांच्यासह आता ज्योतिबा देवाची मालिका तयार होऊ लागली आहे. कोल्हापुरातल्या चित्रनगरीमध्ये या मालिकेचं चित्रीकरण सुरू आहे. या मालिकेसाठी नव्या चेहऱ्याचा शोध सुरू होता. म्हणजे जो चेहरा फार लोकांना माहिती नाही असा चेहरा घेऊन त्यातून ज्योतिबा लोकांसमोर आणण्याचा मानस मालिकाकर्त्यांचा होता. त्याला आता यश आलंय. विशाल निकम हा कलाकार आता ज्योतिबाच्या रूपानं आपल्या समोर येणार आहे. या भूमिकेसाठी विशालनं तब्बल 18 किलो वजन कमी केलंय, तर अनेक गोष्टी शिकूनही घेतल्यात. विशाल यापूर्वी काही मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये झळकला होता. विशाल निकम हा शेतकरी कुटुंबातला आहे. सांगलीतल्या खानापूरमध्ये त्यानं शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेजच्या शिक्षणासाठी पुण्यात आणि नंतर जिम ट्रेनर म्हणून त्याचा मुंबईच्या दिशेनं प्रवास सुरू झाला.
नृत्याची आणि अभिनयाची आवड त्याला होतीच. धुमस या चित्रपटात तो झळकला होता. अक्षया हिंदळकर याच्यासोबत विशालनं 7 जन्माच्या गाठी या मालिकेत काम केलं. या मालिकेनंतरही विशाल जिम ट्रेनर म्हणून काम करतच होता. जेव्हा ज्योतिबा या मालिकेचं कास्टिंग सुरू होतं तेव्हा विशालनं आपले फोटो पाठवले. त्याची निवड झाल्याची बातमी त्याला कळाली आणि मग मात्र त्याच्या मनात गुलालाची उधळण सुरू झाली. सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर अनेक बॉलिवूड अभिनेत्रींची चौकशी झाली. यामध्ये सारा अली खानचा समावेश आहे. NCBच्या समन्सनंतर सारा अली खान गोव्याहून मुंबईला आली होती. आपण ड्रग्जचं सेवन केलं नाही असा दावा सारानं चौकशी दरम्यान केला होता. NCBनं साराची चौकशी केल्यानंतर या प्रकरणापासून अंतर ठेवण्यासाठी सैफ अली खान, पत्नी करीना आणि मुलगा तैमूरसह दिल्लीला गेल्याचं वृत्त समोर आलं होतं. मात्र आता यावरती सैफनं स्वतः प्रतिक्रिया दिली आहे. या बाबतीत बोलताना सैफ म्हणाला की मी माझ्या 3 मुलांवरती खूप प्रेम करतो आणि त्यांच्या पाठीशी कायम असेन. हे खरं आहे की मी जास्त वेळ तैमूरसोबत व्यतीत करतो, पण सारा आणि इब्राहिम यांच्याही कायम संपर्कात असतो. 3 मुलांसाठी माझ्या मनात वेगळं स्थान आहे. ड्रग्ज कनेक्शनमध्ये साराची चौकशी झाल्याच्या मुद्द्यानंतर सैफ अली खान म्हणाला होता की मी जर सारावर एखाद्या गोष्टीवरून नाराज असेन तर यात दिलासा देण्यासाठी तैमूर काही करू शकत नाही. माझी 3 मुलं वेगवेगळ्या वयाची आहेत आणि त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कनेक्शनची गरज आहे. मी फोन आणि चॅटवर सारा आणि इब्राहिमशी बोलू शकतो, पण मी हे तैमूरसोबत करू शकत नाही. त्यासाठी मी तैमूरला जास्त वेळ देत आहे. सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीदरम्यान समोर आलेल्या बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अटक करण्यात आलेल्या रिया चक्रवर्तीला मुंबई हायकोर्टानं अखेर दिलासा दिलाय. 1 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावरती रियाचा जामीन मंजूर करण्यात आलाय. परंतु NCBकडे पासपोर्ट जमा करण्याचे निर्देश न्यायालयानं दिलेत. तसंच सुटकेनंतर 10 दिवस जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावावी आणि कोर्टाच्या परवानगीशिवाय देशाबाहेर जाऊ नये असे आदेश उच्च न्यायालयानं रियाला दिलेत. रियाला जामीन मिळाला असला तरी तिचा भाऊ शौविकचा जामीन मात्र कोर्टानं फेटाळून लावलाय. तसंच या प्रकरणात शौविक चक्रवर्ती, अब्दुल बासित परिहार यांचाही जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय. तसंच रियासह मिरांडा आणि दीपेश सावंतचाही जामीन मंजूर झालाय. रिया चक्रवर्तीसह सर्व आरोपींच्या जामीन अर्जावरती कोर्टाची प्रक्रिया सकाळी 11 वाजता सुरू झाली. त्यानंतर कोर्टाने लगेचच रियाचा जामीन मंजूर केला. कोल्हापूर जिल्ह्यात वाढलेला कोरोनाचा प्रसार कमी व्हावा यासाठी प्रशासनाच्या वतीनं अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी नो मास्क नो पेट्रोल, नो डिझेल नो गॅस ही चळवळ उभी केली आहे. याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप चालकांना नो मास्क नो पेट्रोल डिझेल या चळवळीची अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. दरम्यान आज शहरातील पेट्रोल पंपावरती नो मास्क नो पेट्रोल नो डिझेल नो गॅस असे फलक लावण्यात आले. मास्क न घालून येणाऱ्या ग्राहकांची चांगलीच कान उघडणी झाली. अनेक पंपांवरती जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनांचं फलक लावल्यानं अनेकांनी त्यांच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यानं एक आगळा वेगळा उपक्रम राबवायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामध्ये नो मास्क नो एंट्री, नो मास्क नो गुड्स आणि नो मास्क नो सर्व्हिसेस हे 3 टॅग घेऊन आपण संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर जनजागृती करतोय. आता कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक शहरामध्ये त्याचप्रमाणे ग्रामीण भागामध्ये या प्रकारचे फलक विविध ठिकाणी लावण्यात येत आहे. याच्या मागचा उद्देश एक आहे की लोकांनी मास्क वापरावा, सामाजिक अंतर ठेवावं आणि करोनाला प्रादुर्भाव होण्यापासून करोनाचा वाचवावं, दुसऱ्याला प्रादुर्भाव होऊ नये असं वर्तन आपलं करावं. मराठा नेत्यांमधील मतभेद मिटवण्यासाठी नवी मुंबईत आज मेगा बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीसाठी खासदार संभाजीराजे, खासदार उदयनराजे भोसले हे दोघंही उपस्थित राहणार असल्याचं बोललं जात आहे. परंतु आता या बैठकीला उदयनराजेंनी पाठ फिरवली असल्याची माहिती मिळते. दरम्यान नवी मुंबईतील मराठा समाजाच्या या बैठकीसाठी थोड्याच वेळात खासदार संभाजीराजे पोहोचणार आहेत. तसंच राज्यातील सर्व संघटनांचे समन्वयक या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. नवी मुंबईत पार पडणाऱ्या या बैठकीत EWSच्या लाभावरती खलबतं होणार असल्याचं बोललं जात आहे. नवी मुंबईतील मराठा समाजाच्या बैठकीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. या बैठकीला संभाजीराजे छत्रपती काही वेळात पोहोचणार असून राज्यातील सर्व संघटनांचे समन्वयक या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. साताऱ्यात राज्यव्यापी मेळावा भरवण्यात येणार असून या मेळाव्यासाठी संभाजीराजे आणि शिवेंद्रराजेंनाही निमंत्रण दिलं जाणार असल्याचं बोललं जात आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या नारायणगाव येथील कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आज घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं. पिंपरी चिंचवड येथील मराठा समाज बांधवांनी 1 मराठा लाख मराठा म्हणत आपल्या मागण्या व मराठा आरक्षणासाठी सारथी
व मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमाराला कोल्हेमळा इथं हे आंदोलन केलं. ज्येष्ठ नेते व सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं राज्यभरात आक्रोश मोर्चा सुरू करण्यात आलाय. राज्यातील मंत्री, खासदार व आमदार यांच्या निवासस्थानी जाऊन ही आंदोलनं शांततेत सुरू आहेत. या आंदोलनाद्वारे मराठा समाजाच्या मागण्या मांडण्यात येत आहेत. मात्र या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत निवेदन दिलं. खासदार कोल्हे यांचे बंधू व माजी पंचायत समिती सदस्य दिलीप कोल्हे यांनी हे निवेदन स्वीकारून मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी खासदार अमोल कोल्हे पाठपुरावा करतील असं आवाहन यावेळी केलं. महापालिका स्थायी समिती सभापती इच्छुकांनी सध्या वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. नेत्यांच्या भेटी होऊन आपलं नाव चर्चेत आणल्यानंतर आता सदस्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. स्थायी समितीच्या नवीन 8 सदस्यांच्या निवडी झाल्यानंतर सभापती निवडीसाठी विभागीय आयुक्तांनी स्थायीसह 4 प्रभाग समित्या आणि महिला बालकल्याण समाज कल्याण समिती सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यासाठी पुढील आठवड्यात दिनांक 14 रोजी निवडणूक होणार आहे. सर्वात लक्षवेधी निवडणूक स्थायी समितीची ठरणार आहे. या समितीमध्ये भाजपचे 9 तर काँग्रेसचे 7 सदस्य असल्यानं सत्ताधाऱ्यांकडे काठावरचं बहुमत आहे. त्यामुळं भाजपमधील नाराजांवरती लक्ष ठेवून महाआघाडी आपला डावपेच आखणार आहे. महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या पहिल्या 2 वर्षात सांगली आणि मिरजेला मिळाल्या होत्या. मात्र आता त्या कुपवाडला मिळाव्यात यासाठी भाजपचे कुपवाडचे सदस्य गजानन मगदूम आणि राजेंद्र कुंभार यांनी नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. यंदा कुपवाडला सभापतीपद मिळावं आणि ते आपल्यालाच मिळावं यासाठी दोन्ही सदस्यांनी चांगलीच फिल्डिंग लावली आहे. त्याचबरोबर सांगलीतून सविता मदने आणि मिरजेतून पांडुरंग कोरे हे इच्छुक आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, खासदार संजय पाटील यांच्यासह कोर कमिटी नेत्यांनीही साकडं घालण्याचं काम सुरू आहे. पुढील वर्षी होणाऱ्या महापौर पदाच्या निवडीचाही प्रभाव स्थायी समिती सभापती निवडीवरती असणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मोस्ट अवेटेड वेब सिरीज मिर्झापूर 2चा ट्रेलर लॉन्च झाला आहे. ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर एकीकडे चाहते ट्रेलरचं कौतुक करत असून दुसरा सीझन पाहण्यासाठी ते उत्सुक आहेत, तर दुसरीकडे काही लोक मिर्झापूरच्या दुसऱ्या सीझनवरती बहिष्कार टाकण्याची मागणी करत आहेत. यामागचं कारण म्हणजे या वेबसिरीजमधील लीड ॲक्टर अली फजल आणि को प्रोड्युसर फरहान अख्तर हे आहेत. ट्विटरवरती लोक अली फजलच्या मागच्या पोस्टबाबत नाराज आहेत. डिसेंबर 2019मध्ये त्यांनी CAA आणि NRC या दोन्ही कायद्यांना विरोध केला होता. युजर्सनी ट्विटरवरती अली फजल म्हणजे मिर्झापूरमधील गुड्डूच्या डायलॉगचा आधार घेत तर अनेक युजर्सनी लिहिलं आहे की शुरू मजबुरी में किए थे अब मजा आ रहा है. तसंच फरहान अख्तरचा विरोध CAA विरोधातील आंदोलनामध्ये सहभागी झाल्यामुळे करण्यात येतोय. एका युजरनं मिर्झापूरचं एक पोस्टर शेअर करताना लिहिलं आहे की देशाप्रती बेईमान असणाऱ्या लोकांच्या वेबसिरीज आणि चित्रपट पाहिले गेले नाही पाहिजेत. तसंच यासोबत बॉयकॉट मिर्झापूर 2 हा हॅशटॅग दिला आहे. तसंच आणखी एका युजरनं लिहिलं आहे की मी मिर्झापूर फ्रीमध्ये देखील पाहणार नाही. लॉकडाऊनच्या कालावधीत जगाचे व्यवहार ठप्प झालेत. मुलांच्या शिक्षणाची देखील मोठी गैरसोय होत असताना औरंगाबाद जिल्ह्यातल्या एका झेडपी शाळेतल्या शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी मात्र कमाल केली आहे. औरंगाबाद ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं शिकणं थांबलं तर नाहीच, मात्र ते अधिक गतीनं होत असल्याचं गाडीवाट व वरवंडी तांडा इथे दिसून आलं. औरंगाबाद जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात शिक्षणात विविध सर्जनशील प्रयोग होत आहेत. तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं जापनीज भाषा शिकता आहेत. अशा प्रकारे विदेशी भाषा शिकवणारी ही महाराष्ट्रातली पहिली सरकारी शाळा ठरली आहे. अकोट तालुक्यात येणाऱ्या ग्राम वरुळ जौका येथील नवतरुण शेतकरी व मेकॅनिकल इंजिनियर असलेल्या शुभम कात्रे या शेतकरी मुलानं लॉकडाऊनच्या काळात आपल्या खेडेगावातील घरी एका मोटारसायकलला अत्यंत हुशारीनं व बुद्धी कौशल्यानं सर्व ट्रॅक्टरचे स्पेअर पार्ट जोडून व इंजिनची क्षमता वाढवून आपल्या शेतीकामाच्या उपयोगाकरिता एक जुगाड यंत्राची निर्मिती केली आहे. या एका जुन्या राजदूत गाडीपासून त्यांनी हा आविष्कार केला आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी 175 CCचं इंजिन बसवलं आहे. तर गिअरबॉक्समध्ये बजाज GC 1000चा वापर केला आहे. हे जुगाड यंत्र तयार करताना त्यांनी 3 ते 4 महिन्यांचा कालावधी लागला. या ट्रॅक्टरपासून सर्व शेतीची कामं करणं, डवरणी, वखारणी, शेतात चारा आणणं, शेतातील कपाशी काढणं इत्यादी कामं यापासून करता येऊ शकतात. मी 7 ते 8 महिन्यापासून कोरोनाच्या काळामध्ये घरात होतो, तर तेव्हा मला ही जुगारू यंत्र बनवण्याची मला कल्पना सुचली. माझ्याकडे घरी राजदूत 175 CCचं इंजन म्हणजे गाडी माझ्याकडे पडून होती, पण ती बंद होती. मी ती रिपेअर केली आणि त्या इंजनचा मी याच्यात उपयोग केला. याच्यामध्ये 2 गिअरबॉक्स आहेत. एक इंजनचा गिअरबॉक्स आहे आणि एक बजाज
GC 1000चा गिअरबॉक्स आहे. टोटल मिळून याला 8 गिअर आहेत. 8 गिअरमुळे याची इंजिनची इफिशियन्सी वाढलेली आहे. याचा ॲव्हरेज त्याच्यामुळे चांगला देईल. शेतीमध्ये पण ॲव्हरेज चांगला देईल. नॉर्मली आपण ट्रॅक्टर विकत घेतो म्हणलं तर आपल्याला ट्रॅक्टर 5 लाखाला घ्यावा लागतो आणि जोडी पण ट्रॅक्टर वगळता आपण जर जोडी विकत घेतलो स्मॉल शेतकऱ्यांना आपण जोडी घ्यायची असली तर आपल्याला 60-70 हजार आपल्याला इन्व्हेस्टमेंट करावं लागते जोडीमध्ये. त्याला 60-70 हजार चारा, 20,000ची खुराक आणि 300 रुपयाचा माणूस आणि आपली सगळे कामं निपटल्यानंतर शेतीतले कामं निपटल्यानंतर आपल्याला ती गोष्ट बेभाव विकावी लागते व्यापाऱ्यांना. तर त्या गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजे. शेतकऱ्यांचं त्याच्यामध्ये नुकसान होतं त्यासाठी मी आपण हे जुगाडू यंत्र बनवलेलं आहे. याचा शेतीत बरेचसे फायदे आहेत. त्याच्यामध्ये आपण आता बघितलंच आपण आता डुब्बे वाहले, वखरणी, डवरे, चारा आणणे, गठोडे आणणे, फवारणी, तुरीची फवारणी, सोयाबीन फवारणी, हरभरा फवारणी, बरेचसे मल्टीफंक्शनल आहे. याच्यामध्ये बरेचसे कामं होऊ शकतात. बरं, याला खर्च किती लागला? याला खर्च 30 ते 35 रुपये खर्च लागलेला आहे. बरं. आणि फार कमी खर्चात झालेला आहे. जास्त इन्व्हेस्टमेंट झाली नाही याच्यावर. शेतीसाठी तरी तुमची अंदाजी या यंत्रामुळे किती बचत झाली? 1.5 लाखापर्यंत यावर्षीच्या सीझनमध्ये. माझं कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेनं चांगलाच वेग घेतला असून आज सकाळी वांद्रे पूर्व येथे मातोश्री निवासस्थानी बृहन्मुंबई महापालिकेच्या H पूर्व विभागातील पथकानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे तसंच त्यांच्या परिवारातील इतर सदस्यांची आरोग्यविषयक तपासणी केली. त्यामध्ये त्यांनी सर्वांची ऑक्सिजन पातळी, तापमान तपासलं व आरोग्याची माहिती भरून घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या पथकाशी चर्चा करून या मोहिमेची अंमलबजावणी कशा रीतीनं केली जाते याबाबत विचारणा केली. कोरोना महामारीमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू होता. देशव्यापी लॉकडाऊनमुळे अनेक व्यावसायिकांना व व्यापाऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागलं. या कालावधीमध्ये सर्वाधिक बाजारपेठा बंद होत्या. त्यामुळे विजेचा वापर अत्यल्प प्रमाणात झाला तरी मागील महिन्यापासून व्यापाऱ्यांना वीज बिलं मात्र भरमसाठ येत आहेत. लॉकडाऊनच्या काळातली ही वीज बिलं एकतर माफ करावीत किंवा कमी करून द्यावीत अशी मागणी हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीनं करण्यात आली आहे. नाहीतरी येत्या काळात मोठं आंदोलन करण्यात येईल असा इशारा हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष माजी आमदार गजानन घुगे यांनी दिलाय. बटनच टाकले नाही, मीटर जळालंच नाही. आमचे बिल जे दिलेलं आहे भरमसाठ ते बिल या ठिकाणी कमी करावं आणि आम्हाला जे नॉर्मल आहे बिल ते आम्ही भरायला तयार आहोत. पण जे कोणाला 5,000, कोणाला 10,000, कोणाला 15,000 जे बिल आलेले आहेत ते या ठिकाणी बिल माफ करावे. माफ करण्यापेक्षा जे जाळत नाही त्याला आम्हाला व्यवस्थित न्याय द्यावा. न्याय द्यायच्या माध्यमातून एमएससी बिलामध्ये त्या ठिकाणी निवेदन दिलं आहे आणि या जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांना विनंती केलेली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अभ्यासिका आणि कोचिंग क्लासेस बंद असल्यामुळे योग्य ती तयारी मुलांची होऊ शकली नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आत्ताची UGC याची परीक्षेला 40% मुलामुलींची अनुपस्थिती होती आणि येणाऱ्या स्पर्धा परीक्षेला कोरोनाचं संकट लक्षात घेता काही मुलं आपल्या घरी परततील. काही कोरोनाग्रस्त झालेत आणि काही लॉकडाऊनमुळे ट्रेन व अन्य सेवा बंद असल्याकारणानं मुलांना प्रॉब्लेम येण्याची शक्यता आहे. या गोष्टींचं गांभीर्य लक्षात घेता राज्य सरकारनेही परीक्षा पुढे ढकलावी असं मत विनायक मेटे यांनी मांडलंय. कोणत्याही परिस्थितीमध्ये पुढे ढकलण्यात याव्या असं स्पष्टपणाने आमचे सगळे मराठा विद्यार्थी परिषद आणि आमची मागणी आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानं उत्तर प्रदेश हाथरस इथे दलित पीडित तरुणीवर झालेल्या बलात्कार व अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ धडक आक्रोश मोर्चा मलबार हिल ताळदेव सर्कल इथं मुंबई प्रदेश रिपाईचे नेते उपाध्यक्ष सोना कांबळे व युवा नेते अध्यक्ष मलबार हिल तालुका नामदेव सरवदे तसंच विभागीय अध्यक्ष भगवानराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. सदर प्रसंगी ताळदेव पोलीस ठाणे सिनियर फिरोज बागवान यांना निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व केंद्रीय सरकार यांना देण्यासाठी सदर वेळी सुपूर्द करण्यात आलं. बियर बार उघडं ठेवून धार्मिक स्थळं बंद ठेवणारं आघाडी सरकार दारुड्यासारखं वागत असल्याची टीका MIMचे खासदार तथा प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी केली आहे. सर्व सामाजिक धार्मिक स्थळं सुरू केली जावीत अशी भूमिका घेणारे इम्तियाज जलील औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यात हॉटेल रेस्टॉरंट सुरू झाले, त्यापूर्वी दारूची दुकानं सुरू झाली, मात्र हे सरकार सर्व धर्मियांची धार्मिक स्थळं उघडायला तयार नाही. यासाठी काही दिवसांपूर्वी आंदोलन झालं, त्यावेळी मात्र याला धार्मिकतेचा रंग देण्यात आला. ज्या मंदिरांच्या प्रश्नावरून शिवसेना राजकारण करत आली, मोठी झाली, यश मिळालं, मात्र त्यांचं सरकार सत्तेत असताना मात्र त्यांना मंदिरांचा विसर पडलाय का असा प्रश्न देखील इम्तियाज जलील यांनी विचारलाय. केंद्र सरकारनं पर्यावरणाच्या दृष्टीनं प्लॅस्टर ऑफ पॅरिसवरती बंदी आणल्यामुळं गणेश मूर्ती कारखानदार चिंतेत असून शाडूची मूर्ती बनवणं खूप महाग आहे. त्यामुळे मूर्ती बनवण्यासाठी प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा वापर करण्यास सवलत मिळावी यासाठी विनंती आज मूर्तिकारांनी राज ठाकरे यांची कृष्णकुंज इथं भेट घेऊन निवेदन दिलं.
कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमध्ये जर राज्य सरकारनं आम्हाला 4 फुटाच्या मूर्तींचे आदेश दिले होते त्याचं आम्ही पालन केलं. आमचं खूप जास्त मूर्ती अजूनही गोडाऊनमध्ये पडून आहेत. कारखानदार यावरती खूप मोठ्या प्रमाणात लोन घेऊन त्यांच्यामुळं POPवरची बंदी उठवावी. पुढील गणेशोत्सवामध्ये आम्हाला सहकार्य करावं. गणेशोत्सवाबरोबर देवीच्या मूर्तींचा आणि 6 महिने अगोदरच काम करत असतो. रायगडमध्ये आलेल्या चक्रीवादळामुळं आमच्या मोठ्या प्रमाणाचा त्रास झाला आहे. साहेबांच्या सर्व मागण्या मान्य करतील. जे POPवरच्या निर्माण झालेले आहेत ते सर्व उठवतील. लोनच्या संदर्भातलेही काही बँका त्यांच्या यादी मला द्या, आपण त्या संदर्भात बोलूया, आम्हाला साहेबांनी सांगितलं आहे, असं मूर्तिकार नितीन पाटील म्हणाले. नाही, नवरात्रीच्या वरती समज काय नाही, कारण का आता खरोखरच अगोदर आता हे प्रोडक्शन निघून आमचं तयार झालेलं आहे. गणपती आणि मूर्ती देवी म्हणल्यात तुम्ही तर कसं 2-3 महिने अगोदर प्रोडक्शन निघून असतं. यावर्षी देखील गणपती 2020 आमच्या मार्च-एप्रिलमध्येच तयार झाले होते, पण अचानक आलेल्या कोरोनामुळं, तसेच रायगडमध्ये आपलं ऐकलं असेल का चक्रीवादळ आलं होतं, याच्यामुळे मोठ्या प्रमाणात गणपती कारखान्याचं नुकसान झालेलं आहे. ही समस्या मांडण्यासाठी आम्ही साहेबांसमोर आले आहेत आणि आम्हाला निश्चित वाटतं का साहेब आमची समस्या कायमस्वरूपी सोडवतील आणि जे POPवर निर्बंध आले ते कायमस्वरूपी उठवतील. तुमच्या कर्जाचे काही प्रश्न होते? हो, कर्जाचे प्रश्न होते, आम्ही मांडलेले आहेत. त्यांनी साहेबांनी आम्हाला ते सांगितलेले आहेत, जे काही नॅशनलाइज बँका किंवा पतसंस्था आहेत यांची आम्हाला यादी द्या, त्यांच्यापुढे आम्ही बोलू. हा पण प्रश्न साहेब घेणार आहेत आमचे.